सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। हुपरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी झाल्या। भाजप शिंदे गटानं राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून उमेदवार दिल्यानं राष्ट्रवादी अजित पवार गटानं महायुतीतून फारकत घेऊन नगराध्यक्ष पदासह 11 उमेदवार स्वतंत्ररित्या उभे केले आहेत। आमदार राहुल आवाडे यांनी शहरातील घर टू घर पिंजून काढत प्रचार सुरू केलाय, तर युवक क्रांती आणि शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच रंगत आणली आहे। दुसरीकडे काँग्रेस पक्षाची वाताहत हा चर्चेचा विषय ठरला आहे। हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 6 तर 10 प्रभागातून 21 नगरसेवक पदासाठी 92 अर्ज शिल्लक राहिले असून यापुढे निवडणुकीत रंगत वाढणार आहे। आमदार राहुल आवाडे यांनी सर्व प्रचार यंत्रणा ताब्यात घेऊन घर टू घर पदयात्रा सुरू केली आहे, तर नामदार हसन मुश्रीफ यांनी नगराध्यक्ष पदासह 11 स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत। युवक क्रांती आणि शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात रंगत आणली आहे। भाजप शिंदे युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नेते मंगलराव माळगे, युवक क्रांती आणि शिवशाही आघाडीतर्फे सुनील धोंगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अण्णासाहेब मधाळे, शिवसेना उबाठाकडून मीना जाधव, तर अपक्ष उमेदवार श्रीमंत शिराळे आणि रमेश भोरे यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत होणार आहे। दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी 20 उमेदवार शोधण्यासाठी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागली। शेवटी नगरसेवक पदासाठी अवघे 8 उमेदवार हात चिन्हावर कसे बसे उभे केले आहेत। दरम्यान संदीप वाईंगडे या अपक्षानं 2 वॉर्डात तब्बल 5 उमेदवार उभे केले आहेत। यामुळे ही निवडणूक बहुरंगी होऊन अटीतटीची होणार असल्याचं चित्र आहे।